नमस्कार, मी दुर्वा कांबळी. माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया बातमीपत्राकडे, पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स. मवियाकडून जागा वाटपाचा कार्यक्रम सुरू. कोल्हापूर लोकसभेवर तिन्ही पक्षांचा दावा. तिढा सुटत नसल्याने जागा वाटप रखडले. किल्ले रायगड परिसरातील गोदामामध्ये 21 वर्षीय तरुणाची आत्महत्या. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट. कोकण रेल्वे मार्गावर 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी मेगा ब्लॉक. मालमत्ता देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी असणार मेगा ब्लॉक. आणि अलिबागमधील रेवदंडा ग्रामसभेमध्ये तेजस शिंदेंचा सत्कार. ग्रामपंचायतीसाठी विनामोबदला निस्वार्थ केलेल्या कामाची दखल. पाहूया सविस्तर वृत्त. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. मात्र कोल्हापूर लोकसभेवर तिन्ही पक्षांनी दावा केल्याने हे जागा वाटप रखडले आहे. दरम्यान या जागेवरून लढण्यासाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व संभाजीराजे छत्रपतींचं नाव महाविकास आघाडीकडून चर्चेत आलंय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. पाहुयात यावेळी शरदजी पवार काय म्हणालेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर ही भेट होती असं देखील चर्चा आता सुरू आहे. खरं तर आपण स्पष्ट केलं आपलं साहेब, कारण कसं आहे की कोल्हापूर लोकसभेमध्ये शाहू महाराजांच्या नावाची चर्चा सुरू आहे, दुसरीकडे संभाजीराजांच्या नावाची चर्चा सुरू आहे. आमच्याचं करणार नाही हे काय कुठं आलं. पण आपल्याला हे आवडेल का? कारण गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा जी आहे ती कोल्हापूरमध्ये सुरू आहे, महाराष्ट्रात सुरू आहे. महाराजांची पण ह्यापूर्वी पण इच्छा होती एकदा खासदार व्हावं असं. मी इतके वर्ष येतोय कधी माझ्या कानावर कोणी घातलं नाही. पण आता तुम्ही विषयच काढला तर या विषयाच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा मला एकट्यावर अधिकार नाही. आमची आघाडी आहे, त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे, त्याच्यामध्ये शिवसेना आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात, आणि आम्हा लोकांचा राष्ट्रवादी पक्ष आहे. आणि त्यामुळे जागांच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही एकत्र बसून घेतो. आम्ही याच्यामध्ये अन्य आमच्या सहकाऱ्यांची किंवा माझ्याही सहकाऱ्यांची चर्चा केलेली नाही. आता व्यक्तिगत मला विचारलं तुम्ही तर आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना या प्रश्नाच्या संबंधी त्यांची सूचना असेल तर त्याचा आनंदच होईल. पण प्रत्यक्ष राजकारणात त्यांचा फारसा सहभाग नसतो, सामाजिक कामात त्यांचा सहभाग असतो. आज इथं आल्याच्या नंतर माझी जी वेळ ठरली होती त्याला थोडा त्यांच्याकडनं विलंब झाला. मला आश्चर्य असतं, असं कधी होत नाही. पण नंतर कळलं की व्यंकटराव भोसले एक उपयुक्त त्यांच्यामध्ये काम करणारा व्यक्ती, भटक्या विमुक्त जातीचा, त्यांच्या कार्यक्रमाला ते गेले. व्यंकटरावच्या कार्यक्रमाला ते गेले आणि आम्हाला त्यासाठी काही वेळ थांबायला लागलं. याचा अर्थ हा आहे की थोड्या शाहूराजांचा जो विचार होता तो ते आधी चालू होता. आम्हा लोकांच्या भीतीपेक्षा या उपयुक्त समाजात काम करणारा व्यंकटराव, त्याची भेट त्यांना महत्त्वाची वाटली. हे शाहू आंबेडकर किंवा फुले यांच्या विचाराशी सुसंगत आहे. आणि त्यामुळं आम्हाला आनंद होईल की ते कधी राजकीय निकाल घेत नाहीत, राजकीय पक्षामध्ये कधी सहभागी झालेले असं मी तर फायदा. किल्ले रायगड परिसरातील नेवाळी गावातील 21 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नेवाळी गावामध्ये राहणारा अभय वसंत शिंदे वय वर्ष 21 हा सोमवारी रात्री घरी आला असता रात्रीच्या सुमारास त्याने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे.
याबाबत तात्काळ महाड तालुका पोलीस ठाण्याला कळवण्यात आले असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रीतसर पंचनामा केलाय। आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी सदर मयत तरुण हा महाड औद्योगिक क्षेत्रातील एका खाजगी कंपनीमध्ये कामाला होता। ज्या कंपनीमध्ये काम करत होता त्या कंपनीची चौकशी करायला पाहिजे असं स्थानिक ग्रामस्थांकडून आता बोललं जातंय। सोमवारी रात्री तो आपल्या गावी आला असता त्याने ही आत्महत्या केल्याने सगळ्यांनाच धक्का बसलाय। या प्रकरणी मयत अभय शिंदे याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतलाय। महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये त्याचे शवविच्छेदन केल्यानंतर मूळ नेवाळी गावामध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। याबाबत अधिक तपास महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत। तुम्ही कोकण रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण कोकण रेल्वे मार्गावर 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आले। रत्नागिरी कोकण रेल्वे मार्गावरील सावर्डे रत्नागिरी विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी एर्नाकुलम निजामुद्दीन एक्सप्रेस 22 फेब्रुवारीला मडगाव रत्नागिरी विभागादरम्यान 1 तास 45 मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे। 23 फेब्रुवारीला सकाळी 7 ते 9:30 या वेळेत 2.5 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या मेगा ब्लॉकमुळे 2 रेल्वे गाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले। रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील बिजघर ते कुंभाळ रस्त्याचे काम गेली अनेक दिवस सुरू आहे। या रस्त्यामध्ये संजय अप्पाजी भोसले यांची 5 ठिकाणी जमीन गेली आहे। ही जमीन संपादित करत असताना संजय भोसले यांची कोणती संमती घेतली गेली नसल्याचं त्यांचं म्हणणं असून 2023 पासून ते शासन दरबारी पत्रव्यवहार करत आहेत। याबाबत त्यांनी दिवाणी आणि फौजदारी न्यायालय खेड येथे दावा देखील दाखल केलाय आणि त्या दाव्यावर सुनावणी होऊन दिनांक 21 एप्रिल 2024 पर्यंत रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्याचे आदेश न्यायालयाने दिले। रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्याचे आदेश दिले असताना न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत उपअभियंता सार्वजनिक विभाग खेडच्या जड्याळ तसेच ठेकेदारांनी हे काम चालूच ठेवले आहे। याबाबत न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचं आपण निदर्शनास आणणार असल्याचं संजय भोसले यांनी यावेळी सांगितलं आहे। नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी पालिका मुख्यालयातील सभागृहात 2024-25 चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर केले आहे। यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे असल्यामुळे नवी मुंबईकरांवर कोणत्याही प्रकारची करवाढ नसल्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। या वर्षीचा अर्थसंकल्प हा 4,950 कोटी रुपयांचा असून यामध्ये आरोग्य, शिक्षण सह स्वच्छता, पर्यावरण, वाहतूक सुविधा, लोककल्याणकारी योजनांवर भर देण्यात आलाय। तसेच ऐरोली नाट्यगृह, औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, ऐरोली कटाई हा उन्नत मार्ग, जुईनगर सानपाडा रेल्वे येथे क्रॉसिंग करण्यासाठी उड्डाणपूल बांधण्याची कामे होणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले। 3 ठिकाणी फॉग कॅनन मिस्ट मशीन आपण बसवणार आहोत। गर्दीच्या ठिकाणी एअर प्युरिफायर व 8 ठिकाणी स्टॅटिक फॉग डस्ट सेपरेशन सिस्टीम बसवायचे प्रस्तावित आहे। 50 इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याचे कार्यादेश देण्यात आलेले आहेत। मेकॅनिक स्वीपिंग मशीन मोठ्या आकाराचे असल्याने शक्य होत नाही, त्या ठिकाणी आपण 12 बॅटरी ऑपरेटेड 100 लिटर हॉपर कॅपॅसिटी स्वीपिंग मशीन खरेदी करण्यात येणार आहे। याशिवाय फॉग कॅनन मिस्ट मशीनद्वारे फवारणी, हवेतील धुलीकण प्रदूषण कमी करण्यासाठी ही यंत्रणा अन्य महापालिकांमध्ये देखील। अलिबागमधील रेवदंडा ग्रुप ग्रामपंचायतीला नेहमीच सहकार्य करणारे तेजस शिंदे यांचा रेवदंडा ग्रामपंचायतीतर्फे व ग्रामस्थांतर्फे तहक्कूब ग्रामसभेमध्ये ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच प्रफुल्ल मोरे तसेच उपसरपंच मंदा बळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या प्रसंगी पंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रदीप देवकर, सदस्य तसेच शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कार्यक्रमात तेजस शिंदे विनामोबदला निस्वार्थपणाने गेली बरेच वर्ष सहकार्य करीत आलेले आहेत। कोरोना काळात सुद्धा त्यांनी ग्रामपंचायतीला केलेल्या मदतीची दखल घेऊन त्यांचा ग्रामसभेमध्ये सत्कार करण्यात आला। कोकणातील आंबा बागायतदार पुन्हा एकदा संकटात येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मागील झालेल्या अवकाळी पावसानंतर काल आणि आज दाट धुके पडल्यामुळे आंबा आणि काजू बागायतदार चिंतेत पडलाय।
आंबा आणि काजू झाडांना फळधारणा सुरू झाली असली तरी मागील महिन्यात झालेला अवकाळी पाऊस यामुळे फुलकिडीचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे फळं काळी पडून पडत असल्याची माहिती बागायतदार वर्गाने दिली आहे। मोहर टिकून राहण्यासाठी आंबा आणि काजूच्या झाडांना औषधांची फवारणी केली होती, पण बागायतदारांची ही मेहनत वाया गेल्याचं दिसून येतंय। हे धुक्यामुळे जरा परिणाम खूप झाला। आंबावरही झाला, काजूवरही झाला, काय मोहूर विलाला तर काळपट झाला आणि जरा फळातही फरक पडलो। घळ जाता काळी झाली काजूची, आंब्याची जरा घळ झालो, किती चुकाली होती ती। असं सगळं नैसर्गिक सगळं वातावरणामुळे सगळं बाद होतं। सरकारने आमका काहीतरी मदत करू होई काय, काजूवर आंब्यावर नुकसान भरपाई काहीतरी थोडा काहीतरी तरी दिला पाहिजे काय। आणि सगळं निसर्गामुळे सगळं वातावरणामुळे पावसाची बामटे येतात, पावसामुळे सगळं नुकसानही जातं। अशी काय फळावर लागा काही नाही। आणखी फवारणीसुद्धा 4-4 फवारणी करून सुद्धा फरक काय पडला नाही। आज काजूमध्ये नाही, आंब्यामध्ये सुद्धा नाही आणि खेच्यातमध्ये नाही, अशी ती सगळं हे झालेलं आहे। या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बातमीपत्रासह। तुम्ही पाहत रहा फक्त माझे कोकण।